धाटाव MIDC हद्दीतील कॅल्केम कंपनी बंद पडली असून कंपनीचा मालक दिवाळखोरीत निघाला। कॅल्केम कंपनीने कामगारांचे 2 महिन्याचे पगार बुडवले असून रजेचे पैसे सुद्धा दिलेले नाहीत। अनेक वर्षांपासून ग्रामपंचायत कर आणि सरकारी कर थकबाकी आहे। दिवाळखोरीत निघालेला सदर कारखाना साधना कंपनी व्यवस्थापनाने घेण्याचे ठरवले असून सदर कंपनीतील मशिनरी भंगारात हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। याची कुणकुण लागताच कामगारांनी न्याय मिळवण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना तालुका प्रमुख समीर शेडगे यांच्याकडे धाव घेतली। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कामगारांच्या हक्कासाठी शिवसेना आक्रमक झाली आहे। जर कारखाना हलवला तर कॅल्केम कंपनीतील कामगारांची थकीत देणी देणार कोण, असा सवाल साधना नायट्रोकेम कंपनीला केला आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार 80% समाजकारण आणि 20% राजकारण या माध्यमातून मी साधना कंपनीच्या मॅनेजमेंटला सूचित करतो की आम्ही लोहा तालुक्याच्या वतीने जोपर्यंत तुम्ही कॅल्केम कंपनीचे जे जुने कामगार आहेत त्या कामगारांचे देणं देत नाही किंवा ग्रामपंचायतचा टॅक्स देत नाही आणि जे ठेकेदार होते त्यांचे पेमेंट जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत एक सुद्धा वस्तू त्या ठिकाणाहून आम्ही हलवू देणार नाही। कारण हे इथले सर्व स्थानिक कामगार आणि त्या स्थानिक कामगारांच्या पाठीशी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आम्ही सर्व लोहा तालुक्याचे शिवसैनिक त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत। आणि या साधना कंपनीला जर तुम्हाला कॅल्केम कंपनी घ्यायची असेल तर दिलेल्या कामगारांचे पेमेंट ताबडतोब द्यायला पाहिजे। ग्रामपंचायतची थकबाकी जी असेल बाकी ती द्यायला पाहिजे आणि त्यानंतरच तुम्ही तिथले जे काही भंगार असेल किंवा काय आणखी उचलायचे असेल तर उचला। तोपर्यंत आम्ही तालुक्याच्या वतीने असे सूचित करतो की एकही गाडी त्या ठिकाणी आम्ही आतमध्ये जाऊ देणार नाही आणि गेलेली गाडी पुन्हा बाहेर येऊ देणार नाही। हेच मी या ठिकाणी आज साधना कंपनीच्या मॅनेजमेंटला सांगू इच्छितो। कंपनीला आज साधना मॅनेजमेंटने विकत घेतलेली आहे। साधनाचा बघायला गेलं तर गेले 6 महिने कुठल्याही कामगाराचा पगार किंवा बोनस असेल कुठल्याही कामगाराचा त्यांनी कुठलाही देय अजूनपर्यंत दिलेला नाही आहे। आज कामगार तहसीलदारांच्या दारी जातात, प्रत्येक पक्षाच्या इथे जातात, पण अजून आतापर्यंत तरी कुठलाही पगार त्यांचा आज सगळ्या कामगारांचा झालेला नाही आहे। मध्यंतरी साधनामध्ये जो काय अपघात घडला त्याच्यामध्ये जे 4 कामगार मृत्युमुखी पडले त्यांना आज भावपूर्ण श्रद्धांजली। पण त्यांची पण कुठली जी काही मॅनेजमेंटने कमिटमेंट केली होती त्यांना मदत करण्याची ती कुठलीही मदत आजपर्यंत त्यांना पोहोचलेली नाही आहे। सगळ्या ह्याच्यामध्ये आपण बघितलं त्या सगळ्या गोष्टीमध्ये मध्यंतरी पण पेप्सी कंपनीमध्ये असंच सगळं हे झालं आणि पेप्सी कंपनीचा भंगार बाहेर काढला गेला आणि कामगारांच्या हाती काही लागलं नाही आहे। आम्हाला त्यांनी कामगारांचं सगळं देय द्यावं आणि सगळं घ्यावं, आम्ही कुणाला अडवणूक करत नाही, पण ते जर असं करत असतील का असं दादागिरीच्या ह्याच्यावरती आणि आम्ही ते खपून घेणार नाही। शिवसेना त्याच्यावरती आवाज उठवणार। मध्यंतरी पोलिसांच्या हातात धरून पेप्सी कंपनीने ते केलं सगळ्या ह्याच्यामध्ये आणि त्यांचा भंगार बाहेर काढून दिलं। पण आत्ताचे कर्तव्यदक्ष DYSP इथं आलेले आहेत, त्यांना आम्ही पत्र देणारच आहोत। आमचे इथले सरपंच असतील, माझ्या तालुक्यातील सगळे पदाधिकारी असतील, DYSP साहेबांना आम्ही पत्र देणार आहोत का बाबा कामगारांचे देय दिल्याशिवाय किंवा कॉन्ट्रॅक्टर असतील, बाकी ग्रामपंचायतीचे काही इतर थकबाकी असतील, हे सर्व लोकांचे देणं द्या आणि तुम्ही त्यातला जे काही माल असेल ते बाहेर काढा। आमचं काही म्हणणं नाही आहे। DYSP साहेब आम्हाला नक्की ह्याच्यामध्ये मदत करतील आणि सर्व कामगार बंधू पण आम्हाला मदत करतील। कामगारांना पण आता आस्ते कळत चाललेलं आहे का ही कंपनी आता विकली गेलेली आहे, ते पण आता आस्ते गोरगरीब कामगार तिथे कंपनीच्या माहितीसाठी सगळीकडे जातात। आपणही पत्रकार ह्याच्यामध्ये सर्वांनी आवाज उठवावं आणि ह्या कामगारांना न्याय द्यावं। उद्धव बाळासाहेब ठाकरे नक्कीच संघर्षाची भूमिका शिवसेनेची असलीच आहे, पहिल्यापासून आहे। ह्याच्यामध्ये आम्ही मगाशी आमच्या सरपंचांनी सांगितलं आम्ही 80% फक्त समाजकारण करतो, 20% राजकारण करतो। त्यामुळे नक्कीच संघर्षाची भूमिका तिथे गेट समोर आम्ही संपूर्ण आमचं जे तालुक्यातलं जे काही युनिट आहे तो नक्की कामगारांच्या लढ्यासाठी आम्ही एकजूट होणार आहोत। समीर शेठ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।